महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कार्यकाळ 1873 ते 1944 होता. यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी जमखिंडी, जिल्हा विजापूर, कर्नाटक येथे झाला. शिंदे यांचा मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून BA ची पदवी मिळवली. तसेच डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने शिक्षणाकरिता दरमहा 10 रुपये महर्षी शिंदे यांना दिले. तसेच 1901 मध्ये मुंबईतील प्रार्थना समाज व कलकत्त्यातील ब्राह्मो समाज यांच्या सहाय्याने इंग्लंडमधील मँचेस्टर येथे धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेले. 1905 साली महर्षी शिंदे यांनी पुणे येथे अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केली आणि कोणत्या वर्षी सुरू केली. तसेच 16 ऑक्टोबर 1906 रोजी वीरा शिंदे यांनी अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. हे सुद्धा लक्षात ठेवा. ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन कोणी स्थापना केली आणि कोणत्या वर्षी केली. महर्षी वीरा शिंदे जॉन स्टुअर्ट मिल या लेखकाच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्ट ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव होता. 25 मे 1916 रोजी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावर त्यांनी चर्चासत्र चालविले होते. तसेच 1911 मध्ये मुरडी सोडण्याच्या पद्धतीचे विरोधामध्ये त्यांनी प्रतिबंधक परिषद बोलावली. महर्षी शिंदे यांनी मुरडी सोडणे या प्रथेचा विरोध केला. 1917 मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेचे पार पडलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ॲनी बेझंट यांची निवड झाली. या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता पाळू नये असा ठराव पास करून त्यामध्ये शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. अस्पृश्यता पाळू नये या असा ठराव त्यांनी पास करून घेतला. त्यामध्ये 1920 मध्ये नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद बोलावली. आता यामध्ये यांची ग्रंथ संपदा, वीरा शिंदे यांनी ग्रंथ कोणते कोणते लिहिले ते आपण पाहूया. नंबर 1 अनटचेबल इंडिया. नंबर 2 भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 1933. नंबर 3 माझ्या आठवणी व अनुभव आत्मचरित्र आहे. हा लक्षात ठेवा, माझ्या आठवणी व अनुभव. नंबर 4 मराठी भाषिक व कानडी भाषिक संबंध लेख. नंबर 5 भागवत धर्माचा विकास हा महत्त्वपूर्ण लेख. तर फ्रेंड्स, ही होती वीरा शिंदेबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.